नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. दसरा आहे म्हटल्यावर आपल्याला पोरग्यांना एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे आपली गाडी धुणं आणि तिला हार घालून तिची पूजा करणं. आणि माझ्या या गोष्टीशी माझे बरेचसे भाऊ रिलेट करू शकणार, कारण प्रत्येकाची इच्छा असते आपल्या गाड्यांची अशी पूजा होताना बघायची. आणि आता टाइम आला होता घराची सुद्धा पूजा करून घेण्याचा. घराची पूजा करून घेतली, घराला हार घातला, त्यानंतर आईने तर मिष्टीला सुद्धा टिका लावला आणि तिला सुद्धा फुल घातलं होतं. सगळ्या गाड्या तर आपण सर्व्हिसिंगवरच धुतल्या होत्या, आपण एक दोन ज्या गाड्या राहिल्या होत्या त्या इथेच आपण घरी धुतल्या. त्यामुळे आपला हाल असा झाला होता. म्हटलं पटापट आंघोळ करूया, कारण आपल्याला जायचं होतं देवळात. आणि देवळात फक्त मी, रोशन आणि अनाथ जात होतो, कारण आपल्याला इथून परत चौक्याला सुद्धा जायचं होतं आपल्या खणीवरती मशनींची पूजा करण्यासाठी. आणि आपले बाकी घरातले नंतर देवळात जाणार होते. देवळातून बाहेर पडलो आणि आपल्याला जाणवलं की आपल्या बलेरोच्या टायरांमध्ये खूप जास्त हवा आहे. म्हटलं सगळ्यात पहिले हवा कमी करूया आणि मग जाऊया खणीवरती. तिथे जाऊन सुद्धा मशनींची वगैरे सगळी पूजा वगैरे आटपून घेतली. आणि आपला आज प्लॅन ठरला होता आपल्या घरातल्यांसोबत मूवीला जायचा, तो सुद्धा कणकवलीला. आणि आपली फॅमिली घराकडूनच डायरेक्ट येणार होती कणकवलीला आणि आपण इथूनच जाणार होतो. आपला होता 7चा शो आणि आपल्याला खणीवरून निघेपर्यंत थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे शो चालू व्हायला फक्त 10 मिनिटं बाकी होती आणि आपल्याला पोहोचायला 15 मिनिटं. आपली फॅमिली ऑलरेडी पोहोचलेली होती, त्यामुळे आपण गाडी थोडीशी पळवली आणि येऊन पोहोचलो सरळ थिएटरवरती. आणि आपण गेलो होतो कांतारा मूवी बघण्यासाठी. त्यानंतर मूवी बघून आपण सरळ आपल्या घरी आलो. सो फायनली असा होता आजचा आपला दसऱ्याचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.